हॅलो स्टुडंट्स, माझ्या वैभवंत कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पहा, आपण मागील व्हिडिओमध्ये पाहत होतो स्टँडर्ड 12 7 चॅप्टर बिल्स ऑफ एक्सचेंज याच्यातील टेक्स्टबुक पेज नंबर 266 वरचा इलिस्ट्रेशन नंबर 1. आपण थोडीशी रिव्हिजन करूयात. मागच्या व्हिडिओमध्ये काय काय घेतलेलं होतं आणि आता चालू मध्ये आपल्याला काय काय शिकायचंय पुढे ते पाहूयात आपण. तर रिवाइज करताना मी तुम्हाला सांगते, आपण हा प्रॉब्लेम स्टार्ट केला होता की ज्याच्यामध्ये सांगितलं होतं ऑन 1 जून 2019 प्रताप सोल्ड गुड्स टू सुजीत. बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये सगळे सेंटेन्सेस दिलेले आहेत. त्या सेंटेन्सेस नीट वाचायचे. त्यांनी काय सांगितलंय? प्रताप सोल्ड गुड्स, प्रतापने माल विकला टू सुजीत 82,000 आणि सुजीत ऍक्सेप्टेड बिल ड्रॉन अपॉन हिम बाय प्रताप. आणि त्याच्यात सुजीतने ऍक्सेप्ट केलेलं बिल की जे प्रतापने ड्रॉन केलेलं होतं. याच्या एंट्रीज आपल्या झालेल्या होत्या. या आपण फर्स्ट अँड सेकंड एंट्रीज आपण पाहिलेल्या आहेत. या तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्ही त्या मागच्या व्हिडिओमध्ये चेक करा. तुम्हाला त्याच्यात या कशा एंट्रीज आपण केल्या तेही कळतो. त्याच्यात यांनी इथे जे लास्टला आपल्याला क्वेश्चन मेन दिलेला आहे तो म्हणजे आहे गिव्ह जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ सुजित अँड प्रताप. जर्नल एंट्रीज करतोय आपण इन द बुक्स ऑफ सुजित अँड प्रताप. या दोघांच्यातल्या आपण एंट्रीज करतोय. प्रताप हा ड्रॉवर आहे, सुजित हा ड्रॉई आहे. तर इन द बुक्स ऑफ ड्रॉवर, इन द बुक्स ऑफ ड्रॉई आपण या दोन फर्स्ट अँड सेकंड एंट्रीज आपल्या इथे झाल्या होत्या. पण इन द फॉलोइंग केसेस म्हटलेलं आहे, म्हणजे तिथे तुम्हाला 3 वेगवेगळ्या केस दिल्या आहेत की समजा असं झालं तर काय एंट्री होईल, किंवा तुमचं बिल ऑनर्ड असेल, तुमचं बिल डिसऑनर्ड झालं तर काय एंट्री होईल. या पद्धतीने आपल्याला सगळ्या एंट्रीज इथे दाखवायच्या आहेत. त्यातली पहिली केस आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली होती. फर्स्ट केस आहे, याच्यामध्ये बिल इज ऑनर्ड ऑन ड्यू डेट, म्हणजे प्रतापने माल विकलेला आहे सुजितला, बिल काढलेलं आहे, सुजितने ऍक्सेप्ट केलेलं आहे. या 2 एंट्री तर फिक्स राहणारच आहेत. त्यासोबत बिल जर ऑनर्ड झालं तर काय एंट्री आहे, ही थर्ड एंट्री आपण पाहिली होती. त्याची ड्यू डेट आली होती 4 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टला सुजितने बिल ऑनर्ड केलेलं आहे. त्याची एंट्री आपण बघितलेली आहे की कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अँड बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक. ही कधी एंट्री करायची आपल्याला? बिल ऑनर्ड झालं. आता सेकंड केस आपण इथे पाहणार होत आता, बिल इज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. इफ बिल इज डिसऑनर्ड, डिसऑनर्ड म्हणजे बिल जर का बाद झालं. बाद कसं होणार आहे? तर बाद होणार म्हणजे याचा अर्थ सुजित पैसे ऑन ड्यू डेट देऊ शकला नाही, म्हणजेच त्याने ते बिल काय केलेलं आहे? डिसऑनर्ड केलेलं आहे. जर सुजितने प्रतापला वेळेवर पैसे दिले नाही तर तो जो स्टॅम्प पेपरवर तयार केलेलं जे बिल आहे ते बिल काय होणार आहे? बाद होणार आहे. मग आता हे जेव्हा हे डिसऑनर्ड होतंय त्यावेळी आपल्याला काय करावं लागेल? याची एंट्री करत असताना कॅश ऑर बँक, जसं आपण घेतलं होतं की फर्स्ट केस आपण बघितली, बिल ऑनर्ड झालं. ऑनर्ड झालं म्हणजे सुजितने पैसे दिले. त्यामुळे आपण एंट्री काय केली होती? प्रतापकडे कॅश आलेली आहे म्हणून कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट, आणि त्यांनी त्याचं बिल रिटर्न केलेलं आहे त्यामुळे टू बिल्स रिसिवेबल ही एंट्री केली. परंतु आता जर कॅश आलेलीच नाही, सुजित पैसे देऊ शकला नाही, तर ही सेकंड केस तुम्हाला जी करायची त्यावेळी एंट्री करताना ही कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट हे येणार नाही. त्याऐवजी काय येणार आहे इथे? तर आपल्याला कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट हे न लिहिता जी तुमची ही BR ची एंट्री आहे, बिल्स रिसिवेबलची जी आपण एंट्री केलेली आहे, सेकंड एंट्री पहा, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुजित अकाउंट, ही जी एंट्री केली ती सेम, ह्या 2 एंट्री तर सेमच राहणार. फक्त बिल डिसऑनर्ड झाल्याची एंट्री करत असताना ही एंट्री तुमची काय होणार आहे? रिव्हर्स होणार. रिव्हर्स होणार म्हणजे आपण त्याची एंट्री आपण उलटी एंट्री करणार आहोत. म्हणजेच काय करणार आहे? तर इथे बिल्स रिसिवेबलला डेबिट आहे आणि सुजितला क्रेडिट आहे. ते आपण बरोबर उलट करणार आहोत. सुजित अकाउंटला डेबिट देणार आणि बिल्स रिसिवेबल अकाउंटला क्रेडिट देणार. म्हणजेच तुमची 4 ऑगस्टला एंट्री काय तयार होणार इथे? तर
सुजीत अकाउंट डेबिट 82,000 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 82,000. अशा पद्धतीची ही एंट्री तयार होणार. आणि आपलं नॅरेशन काय येणार आहे इथे, तर आपण जे इथे म्हटलेलं होतं की बिंग बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, जे फर्स्ट केसला आपण म्हटलं होतं बिंग बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, आपण सेकंड केसला काय म्हणणार आहोत इथे, बिंग बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. हे नॅरेशन चेंज होणार. एवढाच फक्त या ठिकाणी बदल होणार आहे. जेव्हा ऑनर झालं, फर्स्ट केस मध्ये आपलं बिल ऑनर झालं होतं, ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यावेळी केलेली एंट्री होती कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. आता आपण पाहतोय सेकंड केस, बी बिल इज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. सगळ्या केसेस एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडणार नाही. ऑनर्ड पण झालं आणि डिसऑनर्ड पण झालं. तुम्हाला एक काहीतरी दिलेलं असणार आहे क्वेश्चन मध्ये, की एकतर ऑनर्ड दिलं असेल किंवा डिसऑनर्ड दिलं असेल. ऑनर्ड दिलं असेल तर आपली एंट्री येईल कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू बीआर, आणि डिसऑनर्ड दिलं असेल तर आपली एंट्री काय ना, सुजित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. म्हणजेच आपली ही जी बिल्स रिसिवेबलची एंट्री ती आपण काय केली, रिव्हर्स केली. सेम त्याचप्रमाणे आता सुजित च्या पुस्तकामध्ये म्हणजे इन द बुक्स ऑफ सुजित एंट्री करत असताना बिल डिसऑनर्डची एंट्री करायची. मग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर जर त्याने कॅश दिली तर एंट्री काय केली होती आपण, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश ऑन बँक अकाउंट. म्हणजेच काय, तर त्यांनी काय केलेलं आहे, आपलं बिल्स पेएबल घेतलेलं आहे आणि त्याच्याकडची कॅश त्यांनी दिलेली आहे, ही एंट्री केली होती. पण आता तो कॅश देऊ शकत नाही, म्हणजे त्यांनी कॅश दिलेली नाही. तर मग यावेळी आपण एंट्री काय करणार, डेट तर तीच राहणार आहे, सेम डेट, अमाऊंट ही सेमच राहणार, पण फक्त एंट्री करत असताना जी बिल्स पेबलची ही एंट्री आहे ती आपण काय करणार आहोत, रिव्हर्स करणार आहे. म्हणजेच काय येणार इथे, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू काय येणार, प्रताप अकाउंट. म्हणजेच इथे तुमची जी बिल डिसऑनर्डची एंट्री तुम्ही करणार आहात त्यावेळी इथे फक्त काय येईल, तर बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू प्रताप अकाउंट. अशा पद्धतीने ही एंट्री येणार आहे. आणि तुमचं नरेशन त्याच्यामध्ये काय येईल, तर बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट, बिल डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. अशा प्रकारचं हे नरेशन येईल. लक्षात आलंय. म्हणजे आपण सेकंड केस पाहतोय, बिल इज डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट असं जर का क्वेश्चन मध्ये दिलं असेल त्यावेळी आपण एंट्री करत असताना इन द बुक्स ऑफ ड्रॉवर एंट्री करत असताना जी बीआर ची एंट्री आहे ती आपण काय करायची, रिव्हर्स करायची. म्हणजे ड्रॉईला वरती ड्रॉई अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल घ्यायचे, आणि इन द बुक्स ऑफ ड्रॉई एंट्री करत असताना आपली एंट्री कशी होणार आहे, तर जी बिल्स पेबलची एंट्री आहे ती आपण रिव्हर्स करणार, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवर अकाउंट. अशा पद्धतीने हे डिसऑनर्डची एंट्री झालेली आहे सेकंड केस बद्दल. आता इथे त्याच्यातच पुढे सांगितलेलं आहे, थर्ड केस तुम्हाला दिलेली आहे. ती थर्ड केस मध्ये काय सांगितलेलं आहे पहा, बिल इज डिसऑनर्ड and noting charges paid ₹250 by प्रताप. पहा आता इथे नोटिंग चार्जेस याचा अर्थ काय, की आपण पाहिलेलं आहे हे जे बिल आहे हे बिल कशावर असतं, तर स्टॅम्प पेपरवर केलेलं असतं. स्टॅम्प पेपर हे लिगली डॉक्युमेंट आहे आणि ते जर का बाद झालं म्हणजे त्याची डेट जर का उलटून गेली तर त्यानंतर त्या स्टॅम्प पेपरचं नोटरीमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन नोंद काही असेल ती करावी लागते, की ते का डिसऑनर झालेलं आहे वगैरे ते सांगावं लागतं. आणि त्यावेळी ज्याच्याकडे ते बिल आहे त्या व्यक्तीला पहिल्यांदा काय करावं लागतं, तर काही अमाऊंट ही फाईन द्यावा लागतो. त्याचा फाईन म्हणजे दंड तिथे भरावा लागतो. त्याला म्हणतात नोटिंग चार्जेस. त्याला काय म्हणतात, नोटिंग चार्जेस. आणि हे नोटिंग चार्जेस पहिल्यांदा ज्याच्याकडे बिल आहे तो भरणार आहे. मग आता बिल कोणाकडे होतं, तर बिल प्रतापकडे होतं. ड्रॉवरकडे बिल असतं. मग ड्रॉवर जाऊन सांगतो की हे बिल बाद झालेलं आहे, त्याला ₹250 भरावे लागले स्वतःकडचे.
आता हे 250 रुपये 250 रुपीज हा स्वतः त्याचा लॉस तर करून घेणार नाही, म्हणून तो काय करतोय, सुजित कडून ते पैसे तो वसूल करणार आहे. बरोबर. ते पैसे ऍक्च्युअली कोणी द्यायला पाहिजे, सुजितने दिले पाहिजे, कारण की त्याने वेळच्या वेळी पैसे भरलेले नाही, त्याच्यामुळे ते बिल बाद झालेले. मग आता यावेळी एंट्री करत असताना आपली डेट सेम ॲज तीच राहणार आहे. आता एंट्री पहा काय होणार आहे ती नीट चेक करा. आपली सेमच एंट्री राहील, जवळजवळ बिल डिसऑनरची, की जी आपली इथे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू सुजित आहे, हीच एंट्री आपण या ठिकाणी पुन्हा रिव्हर्सच करणार आहोत, कारण बिल डिसऑनर्ड झालंय. म्हणजे एंट्री येणार आहे तुमची काय, तर सुजित अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, हीच एंट्री येणार आहे. परंतु याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा अमाऊंट द्यायची त्यावेळी ती अमाऊंट लिहित असताना मात्र तुम्ही काय करणार, त्याच्यात नोटिंग चार्जेस ऍड करून अमाऊंट लिहायची. म्हणजेच टोटल अमाऊंट, बिलाची अमाऊंट होती आपली 82,000 आणि आता नोटिंग चार्जेस किती आहे 250 250 रुपीज, म्हणजे तुमचं इथे 82,250 रुपीज हा आकडा या ठिकाणी येणार आहे, ही अमाऊंट येणार आहे. ओके. म्हणजेच पहा, सुजित अकाउंट डेबिट 82,250 टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 82,250 आणि मग इथे नॅरेशन येणार आहे, बिंग बिल डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस पेड. अशा पद्धतीने ही तुमची तिसरी केस जी आहे की बिल डिसऑनर झालं आणि नोटिंग चार्जेस पेड केले. असं जर का तुम्हाला क्वेश्चन आलेला असेल, क्वेश्चन मध्ये असं सेंटेन्स तुम्हाला दिसलं, तर तुम्ही या ठिकाणी एंट्री करत असताना ड्रॉईज अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल ही डिसऑनरची एंट्री करायची, पण अमाऊंट लिहिताना मात्र अमाऊंट मध्ये नोटिंग चार्जेस ऍड करायचे. ओके. त्याचबरोबर आता आपल्याला बघायचं इन द बुक्स ऑफ ड्रॉइंग, म्हणजेच आता इथे ड्रॉइंग आहे सुजितच्या पुस्तकात होणारी एंट्री. आता सुजितच्या दृष्टीने नोटिंग चार्जेस भरणे म्हणजे त्याचा टोटली लॉस आहे, त्यामुळे त्याच्या दृष्टीने जी एंट्री होणार आहे ती पहा. जी आपली रेग्युलर एंट्री आहे इथे प्रताप अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल, तीच आपल्याला रिव्हर्स करायची आहे, पण त्यात अजून एक ऍडिशन येणार आहे. पहा कशा पद्धतीने येईल एंट्री. इथे तुमची एंट्री असणार आहे, बिल्स पेबलला क्रेडिट आहे ते जाणार आहे डेबिट, बिल्स पेबल अकाउंट डेबिट, आणि मध्ये इथे येणार आहे नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट कारण नोटिंग चार्जेस याला पेड करावे लागणार आहे. जरी याने आता सध्याला दिलेले असले तरी प्रतापला पैसे ते कोण देणार आहे, सुजित देणार आहे. म्हणजे ऍक्च्युअली सुजितला जास्तीचे पैसे द्यावे लागतात, हा त्याचा आहे लॉस. आणि आपला इथे रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, म्हणजे जो लॉस झाला असेल तर त्याला तुम्ही काय द्या, डेबिट द्या. म्हणून सुजितला नोटिंग चार्जेस भरावे लागतात, हा त्याचा लॉस असल्यामुळे तो त्यालाही डेबिट देतो. म्हणजेच एंट्री काय होतीये तयार तुमची पहा, की बिल्स पेबल अकाउंट डेबिट, नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 250 टू सुजित नाही, ड्रॉवरचं नाव आहे प्रताप, टू प्रताप अकाउंट 82,250. म्हणजे एंट्री पहा कशी झाली. ही जी एंट्री आहे प्रताप अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल, ही एंट्री आपण रिव्हर्स करतोय, बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू प्रताप, पण त्याच्यामध्ये अजून एक डेबिट अमाऊंट पडणार आहे, ती म्हणजे नोटिंग चार्जेस अकाउंट डेबिट 250. आणि मग टोटल अमाऊंट प्रतापला किती द्यायची, 82,000 आता 250 रुपये द्यायचे. ऑलरेडी 82,000 दिलेले नाहीये, प्लस त्याच्यात आता नोटिंग चार्जेस ऍड झालेले, अशा पद्धतीने ही अमाऊंट आली. आणि मग आपण इथे नॅरेशन घेणार आहोत, बिल डिसऑनर्ड
dishonored and noting charges paid. अशा पद्धतीने नरेशन लिहिणार. being billed dishonored and noting charges paid. अशा प्रकारे ही तिसरी केस पण आपली इथे कंप्लीट झाली. हा तुम्हाला दिलेला जो प्रॉब्लेम होता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या 3 केसेस दिलेल्या आहेत. फर्स्ट म्हणजे जर बिल ऑनर्ड झालं तर काय, सेकंड जर बिल डिसऑनर्ड झालं तर काय, आणि थर्ड केस होती जर बिल डिसऑनर्ड झालं आणि त्याच्यात नोटिंग चार्जेस भरावे लागले तर आपण काय एंट्री करणार आहोत. अशा प्रकारच्या या 3 केसेस आपण या प्रॉब्लेम मध्ये पाहिलेल्या आहेत. ओके, समजलेला असेल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.